जर तुम्हाला मेकअप करायला अजिबात जमत नसेल, मेकअपचे कोणते प्रोडक्ट्स कधी वापरायचे हे जर तुम्हाला समजत नसेल किंवा मेकअपच्या एक्सपेन्सिव्ह प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं नसेल, मेकअपसाठी जास्त वेळ घालवायचा नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे मी फक्त 6 प्रोडक्ट्स वापरून हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. तुम्ही हा लुक कोणत्याही समारंभासाठी करू शकता, कोणत्याही सणवारासाठी करू शकता. जर तुम्हाला मेकअप अजिबात जमत नसेल, तुम्ही बिगिनर्स असाल, कोणते प्रोडक्ट्स कधी वापरायचे हे जर तुम्हाला समजत नसेल, तर फक्त 6 प्रोडक्ट वापरून तुम्ही खूप सुंदर असा मेकअप लुक नक्कीच क्रिएट करू शकता. बघूया हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केला आणि त्यासाठी कोणकोणते प्रोडक्ट्स वापरले. आता मेकअप करताना नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही हेवी जरी मेकअप करणार असाल किंवा एकदम लाईट जरी मेकअप करणार असाल, तरी सुद्धा मेकअप करण्याआधी एखाद्या छान अशा तुम्हाला आवडणाऱ्या फेसवॉशने चेहरा छान स्वच्छ करायचा आहे. त्यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरचे जे डर्ट आहे, जी काही घाण आहे ते निघून जाण्यासाठी मदत होते. तर मेकअप केल्यानंतर तुमचे पोर्स हे क्लॉग होत नाहीत किंवा तुम्हाला पिंपलचा त्रास अजिबात होत नाही. मेकअप करण्याच्या सगळ्यात आधी छान अशा फेसवॉशने तुमचा चेहरा छान क्लीन करून घ्यायचा आहे. आता चेहरा छान क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही टोनर लावू नका किंवा कुठल्याही प्रकारचं प्रायमर लावू नका, पण तुमचा चेहरा छान तुम्ही मॉइश्चराईज करा. कारण डेली बेसिसवरती सुद्धा तुमचा चेहरा तुम्ही छान मॉइश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं असतं. कारण आपला चेहरा जर छान मॉइश्चराईज असेल तरच आपली स्किन छान हायड्रेटेड दिसते. त्यामुळे छान चेहऱ्याला मॉइश्चराईज नक्कीच तुम्ही करायचं आहे. मी छान माझा चेहरा मॉइश्चराईज करून घेतलेला आहे. आता मेकअपला सुरुवात करताना सगळ्यात आधी मी माझ्या चेहऱ्यावरती छान फाउंडेशन अप्लाय करून घेणार आहे. आता फाउंडेशन निवडताना सुद्धा नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या स्किन टोन प्रमाणेच तुम्ही फाउंडेशन निवडायचं आहे. जर तुम्ही तुमच्या स्किन टोन प्रमाणे फाउंडेशन जर निवडलं तर तुमचा बेस हा एकदम फ्लॉलेस दिसणार आहे. तर जर तुम्ही तुमच्या स्किन टोन प्रमाणे जर फाउंडेशन घेतलं, थोडं जरी तुम्ही फाउंडेशन लावलं तरी सुद्धा तुमचा चेहरा एकदम फ्लॉलेस दिसण्यासाठी आणि इव्हन टोन दिसण्यासाठी मदत होते. त्यामुळे एक्झॅक्टली तुमच्या स्किन टोन प्रमाणेच तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करायचं आहे. आता मी फाउंडेशनसाठी फिटमीचं हे फाउंडेशन यूज करणार आहे. माझा शेड आहे प्युअर बीच. माझा रंग सावळा आहे आणि सावळ्या रंगासाठी हे एक्झॅक्टली मॅच असं फाउंडेशन आहे. या फाउंडेशनची मी फक्त एवढी क्वांटिटी घेतलेली आहे. एवढी क्वांटिटी संपूर्ण चेहऱ्यासाठी इनफ आहे. मानेला फाउंडेशन लावायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर काय होतं, मानेचा रंग वेगळा आणि चेहऱ्याचा रंग हा वेगळा दिसतो. जर तुम्हाला खूप हेवी बेस नको असेल तर एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्ही फाउंडेशन घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही मेकअप केला आहे असं पण नाही वाटलं पाहिजे आणि तुमचा चेहरासुद्धा खूप फ्लॉलेस दिसण्यासाठी मदत होईल. आता हे जे फाउंडेशन आहे मी फिंगरच्या सहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करून घेणार आहे. मी माझ्या पूर्ण चेहऱ्याला आणि मानेवरती फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. जर तुम्हाला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आईच्या वरती आणि खाली छान असं डॉट डॉट करत हेच फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लेंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे जे डार्क सर्कल आहेत ते हाईड होण्यासाठी मदत होते. आणि एक कन्सिलरचं कामसुद्धा हे फाउंडेशन करतं. त्यामुळे तुम्हाला जर डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा प्रकारे डोळ्याच्या वरती आणि खालीसुद्धा फाउंडेशन अप्लाय करून घ्या. कानाला पण थोडंसं फाउंडेशन लावून घ्या, कारण काय होतं मग कानाचा रंग आणि आपल्या चेहऱ्याचा रंग हा थोडासा वेगळा दिसायला लागतो. आणि मी फाउंडेशनची एकदम कमी क्वांटिटी घेतलेली आहे आणि एकदम थिन लेअर माझ्या चेहऱ्यावरती लावलेला आहे. अजिबात फाउंडेशनचा जास्त लेअर तुमच्या चेहऱ्यावरती लावायची अजिबात गरज नाही. एकदम थिन कोट जरी तुम्ही चेहऱ्यावरती लावला तरी तुमचा चेहरा एकदम नॅचरल दिसण्यासाठी आणि फ्लॉलेस दिसण्यासाठी मदत होते. आणि ज्यांना मेकअपची बिलकुल आवड नाही किंवा ज्यांना मेकअप करताच येत नाही त्यांनी शक्यतो स्टार्टिंगला फाउंडेशन यूज करताना कमी क्वांटिटीमध्येच फाउंडेशन यूज करा, नाहीतर काय होतं तुमचा फेस एकदम केकी आणि पॅची दिसतो जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये फाउंडेशन घेतलं तर. जे फाउंडेशन लावलेलं आहे ते सेट करण्यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. मी इथे फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. बजेटमध्ये एखादी कॉम्पॅक्ट पावडर हवी असेल तर कलर सेन्सची कॉम्पॅक्ट पावडर खूप सुंदर आहे. फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर खूप सुंदर आहे. तुम्ही यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता आणि खूप छान कव्हरेज या पावडर देतात. आता मी कॉम्पॅक्ट पावडरने संपूर्ण बेस माझा सेट करून घेणार आहे. कॉम्पॅक्ट पावडर लावताना कधीही डॅब डॅब करतच कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे. अजिबात घासत कॉम्पॅक्ट पावडर लावायची नाही. जर तुम्ही अशा प्रकारे डॅब डॅब करत जर कॉम्पॅक्ट पावडर लावली तर तुमचा बेस हा खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते. जर तुम्ही बिगनर्स असाल आणि तुम्हाला मेकअपमधलं काहीही जमत नसेल तर या फक्त छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. यामुळे काय होतं, तुमचा मेकअप हा खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते. आता मी छान फाउंडेशन लावलेला आहे, छान कॉम्पॅक्ट पावडरने छान फाउंडेशन सेट करून घेतलेला आहे. आता आपला तिसरा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे आपण आयब्रोज फिल करून घेणार आहोत. त्यासाठी मी हे PACचं आयब्रो फिलिंग पॅलेट यूज करणार आहे. आता जर तुम्ही बिगनर्स असाल आणि तुम्हाला मेकअपमधलं काही जमत नसेल तर हे पॅलेट तुम्ही नक्की घ्या, कारण काय होतं या पॅलेटमध्ये आयब्रोज फिल करण्यासाठी सुद्धा कलर दिलेला आहे किंवा कॉन्टर करण्यासाठी सुद्धा कलर दिलेला आहे, किंवा तुम्हाला जर स्मोकी आयज हवे असतील तर यामधले डार्कर शेड तुम्ही आईजवरती सुद्धा अप्लाय करू शकता. त्यामुळे जर तुम्ही बिगनर्स असाल तर अशा प्रकारच्या एकाच पॅलेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. आता या पॅलेटमधला हा जो कलर आहे
त्या कलरने मी आयब्रोज फिल करून घेणार आहे। आयब्रोजसाठी ज्या ब्लॅक कलरच्या आयब्रो पेन्सिल असतात शक्यतो ते अवॉइड करा, कारण काय होतं जेव्हा तुम्ही ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल तुमच्या आयब्रोजवरती अप्लाय करता तेव्हा एकदम आर्टिफिशियल तुमच्या आयब्रोज दिसतात। त्यामुळे शक्यतो जे डार्क ब्राऊनमध्ये शेड असतात तशा प्रकारच्या आयब्रोजने तुमच्या आयब्रोज तुम्ही फिल करा। जेव्हा तुम्ही बिगनर्स असता आणि तुम्हाला मेकअपमधलं काहीच जमत नाही आणि तुम्ही पेन्सिलच्या सहाय्याने जर आयब्रोज फिल करायला गेला तर तुमच्या आयब्रोज एकदम पॅची दिसतात, एकदम आर्टिफिशियल दिसतात, नॅचरल अजिबात दिसत नाहीत। त्यामुळे शक्यतो पावडर फॉर्ममध्ये जे आयब्रो फिलिंग पॅलेट येतं त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा। मिडल पासून लास्ट पर्यंत सुरुवातीला आयब्रोज फिल करून घ्यायच्या आणि नंतर पुढून आयब्रोज फिल करत जायचं। यामुळे काय होतं आपल्या आयब्रोज पॅची दिसत नाहीत आणि एकदम नॅचरल लुक आपल्या आयब्रोजला येतो। जेव्हा आपण आयब्रोज करतो तेव्हा अशा प्रकारच्या स्पूनी ब्रशने शेवटी आयब्रोज छान असे सेट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून इक्वली सगळीकडे आयब्रो आपले छान सेट झाल्यासारखे दिसतील। तुम्ही बघताय फक्त मी आयब्रोज केले तरी माझ्या फेसमध्ये खूप डिफरन्स दिसत आहे। त्यामुळे तुम्ही आयब्रोज नक्की फिल करा, त्यामुळे तुमचा मेकअप हा खूप सुंदर दिसण्यासाठी आणि तुमचे डोळे सुद्धा खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होते। चौथा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे काजळ। आता जर तुम्हाला काजळ आवडत असेल तर तुम्ही काजळ लावा किंवा तुम्ही काजळ स्किप पण करू शकता, पण काजळामुळे डोळे खूप सुंदर दिसतात। तुम्ही दुसरा कुठलाही मेकअप प्रोडक्ट स्किप करा पण काजळ अजिबात स्किप करू नका। आता मी काजळासाठी ही प्लमची काजळ पेन्सिल यूज करत आहे। आता काजळ घेताना नेहमी लक्षात ठेवा जे स्मज प्रूफ काजळ असतं, वॉटरप्रूफ काजळ असतं त्यामध्येच तुम्ही इन्व्हेस्ट करा, कारण काय होतं जेव्हा आपण स्मज होणारं काजळ अप्लाय करतो तेव्हा पूर्णपणे काजळ आपल्या डोळ्यांच्या खाली उतरतं आणि ते दिसायला खूप विचित्र दिसतं। आपल्या पूर्ण मेकअप लुकला ते काजळ एकदम डल करून टाकतं। आता हे प्लमचं काजळ आहे, खूप सुंदर काजळ आहे, स्मज प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे। तुम्ही ॲज अ काजळ म्हणून पण यूज करू शकता किंवा आयलायनर म्हणून सुद्धा यूज करू शकता। तर मी छान काजळ अप्लाय करून घेणार आहे। हेच काजळ मी ॲज अ आयलायनर म्हणून सुद्धा यूज करणार आहे। बघताय मी छान काजळ अप्लाय करून घेतलेला आहे आणि याच पेन्सिलने मी आयलायनर सुद्धा लावून घेतलेला आहे। आपला पाचवा जो प्रोडक्ट आहे तो आहे मस्कारा, कारण मस्काराशिवाय आपला आय मेकअप हा कंप्लीट होऊ शकत नाही किंवा मस्काराशिवाय आपले डोळे हे सुंदर अजिबात दिसू शकत नाहीत। त्यामुळे मस्कारा तुमच्या प्रोडक्ट्समध्ये नक्कीच असायला हवा। मस्काऱ्यामुळे तुमच्या आईचे पॉपअप आणि मोठे दिसण्यासाठी खूप मदत होते, त्यामुळे मस्कारा सुद्धा तुमच्या मेकअप प्रोडक्टमध्ये नक्कीच असायला हवा। आता मस्कारा मी छान माझ्या डोळ्यांवरती अप्लाय करून घेणार आहे। मी छान माझ्या डोळ्यांना मस्कारा अप्लाय करून घेतलेला आहे। तुम्ही फरक बघू शकता, मस्कारामुळे आपल्या पापण्या खूप सुंदर दिसण्यासाठी आणि खूप लांब दिसण्यासाठी मदत होते। आता आपल्या मेकअपचा जो लास्टचा प्रोडक्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे लिपस्टिक। लिपस्टिकसाठी मी यूज करत आहे ही रेन्नीची मॅट लिपस्टिक। आता ही जी लिपस्टिक आहे ती खूप सुंदर आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि या लिपस्टिकचा शेड आहे मजेंडा। आता लिपस्टिक अप्लाय करताना जर तुमच्याकडे लिप लायनर नसेल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा तुमच्या लिप्सचे जे एजेस असतात त्याला आधी लिपस्टिक अप्लाय करून घ्या, त्यामुळे तुम्हाला ॲज अ लायनर लावल्यासारखा इफेक्ट नक्कीच येईल। मी छान लिपस्टिक अप्लाय करून घेतलेले आहे। जर तुम्हाला ब्लश लावायला आवडत असेल तर तुम्ही हीच लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून सुद्धा यूज करू शकता, ॲज अ आय शॅडो म्हणून सुद्धा यूज करू शकता। आता जेव्हा तुम्ही लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून यूज करता तेव्हा डायरेक्टली अजिबात अप्लाय करायची नाही, तर सगळ्यात आधी थोडीशी लिपस्टिक तुमच्या हातावरती घ्यायची, ही लिपस्टिक थोडीशी डॅब डॅब करायची आणि त्यानंतर तुमच्या चिक्सवरती एकदम हलक्या हाताने तुम्ही अशा प्रकारे ॲज अ ब्लश म्हणून लिपस्टिक लावू शकता। एकदम हलक्या हाताने डॅब डॅब करत या गालाला पण मी ॲज अ ब्लश म्हणून लिपस्टिक अप्लाय करून घेणार आहे। नाकाला थोडीशी, अशा पद्धतीने जर तुम्ही लिपस्टिकचा ॲज अ ब्लश म्हणून यूज केला तर कोणीही ओळखू शकणार नाही की तुम्ही नक्की लिपस्टिक लावली आहे का ब्लश लावलाय। शिवाय हा ब्लश अजिबात हालत नाही, कारण लिपस्टिक ही आपली स्मज प्रूफ असते आणि वॉटरप्रूफ असते। त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही लिपस्टिक ॲज अ ब्लशर म्हणून यूज केलं तर तुमचा ब्लश तुमच्या गालावरती खूप सुंदर पिंक पिंक तुमचे गाल दिसतात। त्यामुळे ब्लश सुद्धा तुमच्या गालावरती तुम्ही नक्की लावा। पिंक लिपस्टिक ॲज अ आय शॅडो म्हणून मी अप्लाय करून घेणार आहे। एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायची आणि फक्त स्मज करायचे।
खूप जास्त क्वांटिटी जर तुम्ही घेतली तर लिपस्टिक इझिली स्प्रेड होणार नाही, त्यामुळे एकदम थोडी क्वांटिटी घेऊन अशा प्रकारे छान स्प्रेड करून घ्यायचे आहे. एकदम कमी प्रोडक्टमध्ये, फक्त 6 प्रोडक्टमध्ये हा मेकअप लुक मी क्रिएट केलेला आहे. बिलकुल तुम्हाला खूप जास्त प्रोडक्ट्स घ्यायची किंवा खूप मेकअपमध्ये लेअरिंग करायची अजिबात गरज नाही. फक्त एवढे जरी मेकअप प्रोडक्ट्स तुमच्याकडे असतील तरीसुद्धा तुमचा मेकअप खूप सुंदर दिसण्यासाठी, शिवाय लॉंग लास्टिंग राहण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. अजिबात जमत नसेल किंवा तुम्ही बिगनर्स आहात किंवा मेकअपमधले कुठले प्रोडक्ट्स घ्यायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर फक्त तुम्ही एवढे प्रोडक्ट्स मेकअपमधले घ्या. त्यामुळे तुमचा मेकअप हा ऑल सेट होणार आहे. फक्त लिपस्टिकमध्ये तुम्ही 1-2 शेड थोड्याशा जास्त ठेवा, कारण जसा तुमचा आउटफिट असतो त्याप्रमाणे तुम्ही लिपस्टिकचे शेड यूज करा. चॉकलेटी कलर असेल, मरून कलर असेल, रेड कलर असेल किंवा पिंक कलर असेल, असे जे कॉमन कलर असतात याच कलरचे लिपस्टिक तुम्ही तुमच्याकडे जरी ठेवल्या तरी त्या सगळ्या आउटफिटवरती जातात. टिकली लावून घेणार आहे, कारण टिकलीशिवाय हा प्रत्येक महिलेचा लुक हा अपूर्ण असतो. अगदी कमी प्रोडक्टमध्ये, फक्त 6 प्रोडक्टमध्ये हा मेकअप लुक तयार झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आज पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.